परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, अवतार पुढे जाहले कैसी, विस्तारोनिया आम्हासी, सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे ऐकवत्सा, अवतार झाला श्रीपाद हर्षा, पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा, कथा सांगितली विप्रस्त्रियेची. शनिप्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरु उपदेशी, देह वासना असतात येसी, पंचत्व पावली तये वेळी. झाला जन्म पुढे तिसी, करंज नगर उत्तर देशी, वाजसनीय शाखेसी, विप्रकुळी जन्मली. जातक वर्तले तियेसी, नाम अंबा भवानी ऐसी, आरोपिले स्नेहेसी, माता पितरी परियेसा. वर्धता माता पित्या गृही, वाढली कन्या अतिस्नेही, विवाह करीती महोत्साही, देते विप्रासी तेची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जाण, त्यासी दिधली कन्यादान, अतिप्रीती करोनी. तया माधव विप्राघरी, शुभाचारे होती नारी, वासना तिची पूर्वापरी, ईश्वर पूजा करी तसे. पूजा करी ईश्वरासी, दंपती उभय वर्ग मनो मानसी, प्रदोष पूजा अतिहर्षी, करीती भक्ती पुरस्सर. मंदवारी त्रयोदशीसी, पूजा करीती अतिविशेषी, तव वत्सरे झाली षोडशी, अंतर्वत्नी झाली ऐका. मास तृतीय पंचमेसी, उत्साह करीती अनेक हर्षी, उत्तम डोहाळे होती तियेसी, ब्रह्मज्ञान बोलतसे. करीती उत्साह मासे साती, द्विज करी सीमंती, अक्षवाणी ओवाळीती आरती, सुवासिनी मिळून या. ऐसे क्रमिता नवमासी, प्रसूत झाली शुभ दिवशी, पुत्र जाहला म्हणून हर्षी, निर्भर होती माता पिता. जन्म होताची तो बाळक, ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक, पाहून झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणती तये वेळी. जात कर्म करीतो ब्राह्मण, विप्रांसी देत दक्षिणा दान, ज्योतिषी सांगती सुलक्षण, लग्न सत्वर पाहोनिया. सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बरवा असे विशेषी, कुमार होईल कारणिक पुरुषी, गुरु होईल सकळिका. याचा अनुग्रह होईल जासी, तो वंद्य होईल विश्वासी, याचे वाक्य होईल परिस, चिंतामणी याचे चरण. अष्टही सिद्धी याचे द्वारी, वोळगत राहतील निरंतरी, नवदिधी याच्या घरी, राहती ऐक द्विजोत्तमा. न होती यासी गृहिणी सुत, पूज्य होईल त्रिभुवनात, याचे दर्शन मात्रे पतित, पुनीत होतील परियेसी. होईल हा अवतार पुरुषी, आम्हा दिसतसे भरवसी, संदेह न धरावा मानसी, म्हणून करीती नमस्कार. म्हणती समस्त द्विजवर, सांगती जनकासी उत्तर, याचे निमहा दैन्य हरे, भेणेन लगे कळिकाळा. तुमचे मनी जे जे वासना, साधेल सर्व निर्गुणा, याते करावे हो जतना, निधान आले तुमचे घरा. ऐसे जातक वर्तवोन, सांगता झाला विद्वज्जन, जनक जननी संतोषोन, देती दान वस्त्राभरणे. सांगोनी गेले ब्राह्मण स्तोम, माता पिता अतिप्रेम, दृष्टी लागेल म्हणून विषम, निंबलोण बुवाळीती. व्यवस्था फाकली नगरात, अभिरव आजी देखिले म्हणत, उपजता बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळ जन. नगर लोक इष्टमित्र, पहावया येती विचित्र, दृष्टी लागेल म्हणून मात्र, माता न दाखवी कवणासी. माया मोहे जनक जननी, बाळकासी दृष्टी लागेल म्हणून, अंगारा लाविती मंत्रोनी, रक्षा बांधिती कृष्णसुते. परम्यात्म्याचा अवतार, दृष्टी त्यासी केवी संचार, लौकिक धर्म ममत्कार, माता पिता संरक्षिती. वर्तता बाळ येणे परी, दिवस 10 झाली यावरी, नामकरण पुरस्सरी,
ठेविता झाला जनक द्विजोत्तम. शालग्रामदेव म्हणत जन्मनाव झाले ख्यात. नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे. ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करीती प्रीती करी. माता म्हणत असे येरी न पुरे क्षीर बाळकासी. पतीसी म्हणे तये वेळा स्तनी दूध थोडे बाळा. एखादी मिळवा का अबळा स्तनपान देवगु. अथवा आणा म्हशी एक आपुले स्तने न शमे भूक. हासो ऐको नि हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्यकर. स्तनी स्पर्श होताची कर 32 धारा वाहे क्षीर. वस्त्र भिजवून विचित्र वाहो लागे भूमीवरी. विस्मय करती जनक जननी प्रगट न करीती गौप्य खुणी. नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळविती. पाळण्या घालून बाळकासी पर्यंदे गाय अतिहर्षी. न राहे बाळक पाळणीसी सदा खेळे महीवरी. वर्धे बाळ येणे परी माता पिता ममत्कारी. वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळ कवणासवे. माता बोलवी कुमारासी बोले शब्द ओंकारेसी. चिंता करी तसे मानसी मुके होईल म्हणून. पुसती जाण ज्योतिषासी म्हणे बोल नये काय यासी. उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी. सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतेसी. अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी अन्न घालावे तिन्ही वेळा. एक म्हणती होईल मुके यास शिकवावे वा बरव्या विवेके. बाळ बोल शके म्हणून सांगती विनोदे. हासोनी ओंकार उच्चारी बाळ आणिक नेणे बोल केवळ. विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी. एक म्हणती नबल झाले सर्व ज्ञान असे भले. श्रवणी ऐकतो बोल सकळ जाणोनी न बोले कवण्या गुणे. काही केलिया न बोले सुत चिंता करिता ती माता पिता. पुत्रासी दाहली वर्षे 7 मुका झाला दैवयोगी. 7वे वर्ष कुमारासी योग्य झाला मुंजीसी. कुसताती समस्त ब्राह्मणांसी केवी करावे म्हणून या. विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा. उपनयनावे केवळा 8 वर्षे होऊ नये. माता पिता चिंता करीती उपदेशावे कवणे रीती. मुका असे हा निश्चिती कैसे दैव झाले आम्हा. कैसे दैव दाहले आपुले ईश्वर गौरी आराधिले. त्रयोदशी शिवासी पूजिले वाया झाले म्हणत असे. ईश्वरे तरी दिधलावरू सुलक्षण झाला कुमरू. न बोले आता काय करू म्हणून चिंता शिवासी. एक जिबाळ आमुचे कुशी आणिक न देखो स्वप्नेसी. वेष्टिलो होतो आम्ही आशी आमुते रक्षील म्हणून. नव्हेच आमुचे मनीचा वास पुत्र झाला निर्वाण वेश. काय वर दिधला त्या महेश शरीप्रदोषी पूजिता म्या. ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा. जवळ येऊनी बाळका संबोखित मातेसी. घरात जाऊनी तये वेळा घेऊनी आला लोखंड सबळा. हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण बावन कशी. आणून देतसे मातेसी विस्मय करी बहुबसी. बोलावून आपतीसी दाविती झाली तये वेळी. गौप्य करीती तये वेळा मंदिरात नेले तया बाळा. पाहती त्याची बाळलीला आणि कलोह हाती देती. अमृतदृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हे मी. विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक. मग पुत्राते आलिंगोनी विनिविताती जनक जननी. तू तारका शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका. तुझे सर्वस्व लाधले बोलता आम्ही नाही ऐकले. अज्ञान मायेने वेष्टिले भुके ऐसे म्हणू तुझ. आमुचे मनीची वासना तुवा पुरवावी नंदना. तुझे बोबडे बोल आपणा ऐकवावे पुत्रराया. हास्यवदन करी बाळ यज्ञोपवीत दावी गळा. कटी दावी मौंजी स्थळा म्हणून दाखवी मातेसी. संज्ञा करोनी मातेसी दावी बाळक संतोषी. मौंजी बांधताची आपणासी
येईल म्हणे बोल सकळ. माता पिता संतोषती, विद्वान ज्योतिषी पाचारिती. व्रतबंध मुहूर्त लग्न पाहती, सर्व आयती करीते झाले. केली आयती बहुता परी, रत्न खचित अलंकारी. माया मोहे प्रीती करी, समारंभ करिताती. चतुर्वेदी ब्राह्मण येती, शाखा परत्वे वेद पढती. इष्ट सोयरे दाई च गोत्री, समस्त आले तया भवना. नाना परीचे शृंगार, उभारिले मंडपाकार. आनंद करी तसे द्विजवर, अपार द्रव्य वेची तसे. नगर लोक विस्मय करीती, मूक पुत्रासी केवढी आयती. द्विजा लागली असे भ्रांती, वृथा करीतो द्रव्य आपुले. इतुके वेचूनि पुत्रासी, व्रतबंध करील परियेसी. गायत्री केवी उपदेशी, करील आचार कवणे परी. एक म्हणती हो का भलते, मिष्टान्न आम्हासी मिळते. देकार देतील हिरण्य वस्त्रे, चाड नाही त्याचे मंत्रा. ऐसे नाना परीचे लोक, विचार करीती अनेक. माता पित्या अत्यंत सुख, देवदेवक करिताती. चौल कर्म येरे दिवसी, भोजन चौल मणीसी. पुनरभ्यंग करुणी हर्षी, यज्ञोपवीत धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविते द्विज समस्त. सहभोजन करावया माता, घेऊन गेली मंदिरात. भोजन करोनि माते सवे, निरोप घे तो एको भावे. मुंजी बंधन असे करावे, म्हणून आला पित्याजवळी. गृह्योक्त मार्गे मौंजी देखा, बंधन केले त्या बाळका. मुहूर्त आला तात्कालिका, मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेसी, उपदेश देती परियेसी. बाळ उच्चारी मनोमानसी, व्यक्त न बोले कवणा पुढे. गायत्री मंत्र कुमारासी होता, भिक्षा घेऊन आली माता. वस्त्रभूषणे रत्न खचिता, देती झाली तया वेळी. पहिली भिक्षा घेऊन करी, आशीर्वचन देती नारी. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी, आचार धर्मे वर्ततसे. पहिली भिक्षा येणे परी, देती झाली प्रीती करी. अग्निमीळे पुरोहित उच्चारी, ब्रह्मचारी तया वेळी. दुसरी भिक्षा देता माता, उच्चार केला यजुर्वेद ईशेत्वा. लोक समस्त तटस्था, माथा तुकिती तये वेळी. तिसरी भिक्षा देता माता, म्हणे सामवेद पढे आता. अग्न आया हि गायन करीता, तिन्ही वेद म्हणतसे. सभा समस्त विस्मय करी, पहाती हर्ष निर्भरी. मुके बोले वेदचारी, म्हणती होईल कारणिक. याते म्हणो नये नर, होईल देवाचा अवतार. म्हणून करीती नमस्कार, जगद्गुरु म्हणून या. इतुक्यावरी तो बाळक, मातेसी म्हणतसे ऐक. तुवा उपदेश केला एक, भिक्षा माग म्हणून. नभती बोल तुझे मिथ्या, निर्धार राहिला माझिया चित्ता. निरोप द्यावा आम्हा त्वरिता, जाऊ तीर्थे आचरावया. आम्हा आचार ब्रह्मचारी, भिक्षा करावी घरोघरी. वेदाभ्यास मनोहरी, करणे असे परियेसा. ऐकोनी पुत्राचे वचन, दुःखे दाटली अतिगहन. बाष्प निघताती लोचनी, आली मूर्छना तये वेळी. निर्जीव होऊन क्षणेक, करीती झाली महाशोक. पुत्र माझा तू रक्षक, म्हणून केली आशा बहु. आमुते रक्षसी म्हणून, होती आशा बहुमनी. न बोलसी आम्हा सवे याची गुणी, मुके म्हणविसी आपणासी. न ऐको कधी तुझे बोल, आता ऐकता संतोष होईल. ईश्वर पूजा आले फळ, म्हणून विश्वास केला आम्ही. ऐसे नाना परी देखा, पुत्रासी म्हणे ती बाळिका. आलिंगोनी कुमारका, कृपा भाकी तये वेळी. ऐकोनी मातेचे वचन, बाळक सांगे ब्रह्मज्ञान. नको खेदवू अंतःकरण, आम्हा करणे तेची असे. तू ते आणिक पुत्रचारी, होतील माते निर्धारी. तुझी सेवा परोपरी, करीतील मनोभावेसी. तुवा आराधिला शंकर, जन्मांतरी पूर्वापार. म्हणून मस्तकी ठेविती कर, मगतीसी झाले जाती स्मरण. पूर्वजन्मीचा वृत्तांत,
स्मरता जाहली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसतसे तो बाळक देखोनी माता तये वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठबूनी अवलीळा सांगती गौप्य अवधारी ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी हो गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती येणे परी जननीयेसी गुरुमूर्ती सांगे विनयेसी पुनर्बिबाळ विनवी पुत्रासी ऐका श्रोते एक चित्ते पुत्रासी विनवी तये वेळ माते सांडूनी तुम्ही जरी जाल आणिक कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्रराया धाकुटपणे तुम्हा तापस धर्मी कवण आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी गृहस्थाश्रम बरा मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्ये अपरंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आजरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणेपरी ब्रह्मचर्य मार्ग ऐका पठण करावे वेदादिका विवाह होता गृहस्थे निका पुत्रादिक लाधावे यज्ञादिक कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी संन्यास असे मुख्या अग्राह्य संन्यास बाळपणे समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान ऐक दामधारका सुमन म्हणून सांगे सिद्धमुनी गंगाधराचा नंदन विनवी तसे नमून तेश परिसा श्रुते जन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करून टीका सांगतसे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरुनरहरिबाळ चरित्र लीला वर्णनं नाम एकादशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु जय श्री काका साई राम।